भारतामध्ये बहुतांश सिच्युएशन्स मध्ये हे बाबाच्या बाबतीमध्ये होतं की बाबा बाहेर आणि त्या बाबांनी स्वतःच्या बाबांना ब्रेडविनर या भूमिकेमध्ये बघितल्यामुळे पालकत्वामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं फिजिकली सुद्धा आणि इमोशनली सुद्धा याची फारशी जाणीव नसते आणि जाणीव असेल तरी ते नक्की या कामाच्या गदारोळात कसं करायचं हे माहिती नाहीये. त्यातनं ती जबाबदारी आईवर आणि आपला मुलगा ती जबाबदारी घेऊ शकत नाहीये म्हणून ओघाने ती जबाबदारी आजी आजोबांकडे येते आणि मग सुरू होते ती त्या छोट्या बाळाची ओढाताण. कारण त्याला दोघांकडनं पालकत्व मिळत नाही. आईला आजी आजोबांनी केलेलं पालकत्व 100% पटत नाही. आजी आजोबांना डिक्लेअर करायचं असतं ही आमच्या आयुष्याची सेकंड इनिंग आहे, आम्हाला पण आमची स्पेस मिळू दे, ते त्यांना चालत नाही. चॉकलेट, मोबाईल, किंडर जॉयचे लाड केलेले आईला खपत नाही. ज्यात त्यात साखर घातली की हेल्थ कॉन्शियसनेस मध्ये येतो आणि मग आधी लग्नामध्ये कुठलेही वाद नसताना एक बाळ घरामध्ये आल्यानंतर सिच्युएशन्स नॉर्मल व्हायच्या ऐवजी कदाचित ताणच वाढतो. पण ह्याचं खापर मी बिचारा जन्माला आलेल्या बाळावर नाही घालणार. मी असं म्हणेन की त्याच्या पालकत्वाबद्दलचा रेडीनेस आई बाबांचाच नव्हता. म्हणजे आपण मेंटली अवेलेबल असू शकणार आहोत का नाही, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला ती बँडविड्थ काढता येणार आहे का नाही, या गोष्टीचा आधी त्या कपलनी विचारच केला नव्हता.